शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे मनोली या ठिकाणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण आज ज्या डाळिंब बागेची व्हिजिट करून राहिलो आहे ते शेतकरी आहे आपल्याबरोबर. त्यांनी यावर्षी ऑर्गॅनिक ट्रीटमेंटमध्ये साईश ॲग्रो कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले त्याच्यामध्ये त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले आहे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. माझं नाव वैभव वसवी, राहणार मनोली, तालुका संगमनेर. तर आपण इथं सेटिंगच्या अगोदर अमृत गोल्डच्या 15 बॅग आणि ग्रीन गोल्डच्या 10 बॅग असे टाकलेले आहे. आणि त्याचबरोबर सेटिंग चार्जर 10 लिटर दिलेलं आहे आणि सुरुवातीला मुळी वाढण्यासाठी सॉईल गोल्ड पण दिलेले 5 लिटर. आणि मुळी पण क्लिअर चालू आहे त्याच्यामुळे. बाकीचं तुम्ही सगळेच प्रोडक्ट वापरता? हां, सगळेच वापरतो. तर पाणी कधीच आहे प्लॉटला? आणि 1 फेब्रुवारीचं आहे. 1 फेब्रुवारीचं. हां. तर सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम जाड काडीला झालेली आहे आणि मस्त आहे एकदम सेटिंग. बरोबर आहे. हां. सुरुवातीला तुम्हाला नरकळीचा प्रॉब्लेम जास्त आला होता? हां, सुरुवातीला सगळी नरकळी होती. बरोबर आहे. यावर्षी सगळ्या शेतकऱ्याला नरकळीचा प्रॉब्लेम जास्त होता. हां. पण एवढी नरकळी निघून सुद्धा बाग चांगला सेटिंग झालेला आहे. बरोबर आहे. हां. आज झाडावर सेटिंग जर बघितली तर एकदम झाड काडीला पोटात सेटिंग झालेली सगळीकडे जवळ थोडं. आणि बंचेसमध्ये सेटिंग आहे बघा, पूर्ण झाड काडीला माल आहे. तर काय वाटतं एकंदरीत आजूबाजूच्या बागा कशा आहे सेटिंग? आजूबाजूच्या बागांची परिस्थिती लईच अवघड आहे. म्हणजे सेटिंगनी आणि मध्यंतरी मधमाशीचा पण प्रॉब्लेम होता सगळीकडेच. मग मधमाशीचा प्रॉब्लेम तो सॉल्व केला आम्ही, पेटी वगैरे आणून इथं झाली मग सेटिंग सगळी. दुसऱ्या टाइमची सगळी मादी कळी आता ही. पूर्ण मादी कळी आहे आणि पूर्ण सेटिंग झाली. तर काय वाटतं आता सुरुवातीपासून तुम्ही ट्रीटमेंट झाडं लावल्यापासून ट्रीटमेंट करताय तुम्ही? हां, बरोबर आहे. तर झाडाचे डेव्हलपमेंट तुम्ही चांगली केली. झाडाचं वय किती होतं तुम्ही बहार धरला त्यावेळेस? बहार धरला तेव्हा 14 महिने. 14 महिने झाले. हां. म्हणजे परिपूर्ण असं झाड झालेलं होतं. हां. त्याची काडी वगैरे मजबूत बनवली तुम्ही आणि नंतर तुम्ही बहार धरला. बरोबर आहे. हां. त्याचं हे सगळं आज चित्र दिसतंय. बरोबर आहे. हां. सेटिंग वगैरे एकदम मस्त आहे. दुसरी गोष्ट कळीचा स्ट्रोक चांगला आहे. बरोबर आहे. थोडेसे आपण रासायनिक आणि जैविकची सांगड घालून प्लॉट केलेला आहे. बरोबर. तर मग काय वाटतं एकंदरीत काही आपण वॉटर सोल्युबल वगैरे देत आहे काही? वॉटर सोल्युबल म्हणजे जोड द्यावाच लागते तरी ऑर्गॅनिकला. नाही, आपण बाकीचे इतर 13, 40, 13, 12, 61 बाकी ते काहीच नाही दिलं. ते काहीच नाही दिलं. तुम्हाला गरज वाटते का बा आता एकंदरीत जर पाहिलं? अजिबात नाही वाटत त्याची गरज. बरोबर आहे की नाही? तर सेटिंग पर्यंत गोण्या संपून जाते शेतकऱ्यांची. हां. म्हणजे तो एक खर्च आपल्याला वाचलेला आहे. अनावश्यक खर्च सगळा म्हणजे रिमूव्ह आला सगळा. बरोबर आहे. तर फवारणीचं शेड्यूल किती दिवसाला आहे तुमचं? सुरुवातीला 5-5 दिवसाला फवारे घ्यायचो. आठवड्यातून 2 फवारे होते. आता एवढ्या लहरी वातावरणात अवकाळी पडून गेला आपल्याकडे 2दा. हां. बरोबर आहे. एकदा थोडीशी गारपीट झाली. हां. तर ह्या सगळ्या लहरी वातावरणातून आज प्लॉट व्यवस्थित सेटिंग झालेलं आहे. हां. आणि साईज वगैरे पानांची साईज मस्त आहे. दुसरी गोष्ट गर्द हिरवी आणि लांब पानं आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट गोल्ड असेल, आपलं सेटिंग चार्जर असेल, सॉईल गोल्ड असेल, अमृत गोल्ड असेल, ग्रीन गोल्ड असेल, तुम्ही सगळेच प्रोडक्ट तुम्ही यूज करता. बरोबर आहे. तर ह्या प्रोडक्टपासून बदल काय जाणवली तुम्हाला? बदल असं जाणवला, जो केमिकलचा जो अनावश्यक खर्च आहे ना तो पण कमी झाला. आणि झाडाची ग्रोथ वगैरे सगळी चांगली, डेव्हलपमेंट ग्रोथ चांगली, डेव्हलपमेंट चांगली. आणि त्याच्यापासून नाही का कोणत्या मजुराला काहीच त्रास नाही. बरोबर आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं का पण एकंदरीत दुसरा खर्च 12x 13-40 052 हे असे 13-40 हे खर्च वाचला. आणि सॉईल गोल्ड सेटिंग चार्जर यांच्यामुळे म्हणजे व्यवस्थित बाग सेटिंग झाला बघ. दुसरं व्यवस्थित सेटिंग. हां. तर एकंदरीत हे सगळे आपले जैविक प्रोडक्ट आहे. आपण तेल आणि इमर रोगासाठी पण काम करतोय. दुसरी गोष्ट पुढील काळामध्ये आपण असेच दर्जेदार नवीन उत्पादनं अजून लॉन्च करणार आहे. तर काय वाटतं मग एकंदरीत काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? तर शेतकऱ्यांना एकच सांगणार की केमिकलचा अनावश्यक खर्च टाळा तुम्ही आणि ऑर्गॅनिक जादा भर द्या. बरोबर आहे. हां, ऑर्गॅनिक हे पुढचं जीवन आहे, भवितव्य आहे ऑर्गॅनिक मध्ये. म्हणजे डाळिंब बागेला जास्त रासायनिकचं नको. रासायनिक नको या.
रासायनिक जास्त ट्रीटमेंट केली तर झाडाचं वय लाईफ कमी होते. हां दुसरी गोष्ट झाड रोगाला लवकर बळी पडतं, बरोबर आहे. हां जर कुणाला शेतकऱ्याला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा येथील मोबाईल नंबर 8799 84 11 42 आणि तुमचा परत एकदा पत्ता सांगा. राहणार मनोली तालुका संगमनेर. बरं ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.